हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळची सगळी कामे आवरली आहे. मी पण रेडी झाली आहे. आता करायचं आहे स्वयंपाक. चला तर मग काय बनवणार आहे करते. बाय. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळची सगळी कामे आता आवरली. आता करायचं आहे स्वयंपाक नेहमीप्रमाणे. तर आज मी बनवणार आहे इडली सांबर. हे बघा, इथं इडलीचं पीठ भिजवलेलं आहे आणि आता वरण करणारे सांबर दाखवतो तुम्हाला. इडलीचं आम्ही रात्रीच भिजून वाटून ठेवलेलं होतं. डाळ लावली आणि मस्तपैकी बनवणारे सांबर. आणि सगळ्यांना सांबर बरोबर इडली आवडती, पण मला सांबर बरोबर आहे ना डोसा आवडतो. मग जेवण वगैरे केलं आणि वेद आला म्हणून दार खोलायला गेली. तर बघा, माझ्या पायाला केवढी ठेस लागली. इतकं त्रास झाला मला ना की बस, डोळ्यातून पण धारा चालू झाल्या. खूपच दुखत होतं. वेद बोलला, थांब मम्मी आपण ट्राय करू काढायचं. पण मग मी म्हटलं नको रे दादा, थांब. थोडासा काही राहिलेला होता तो नख, पण खूप दुखत होतं. मग शेवटी कटर घेतला आणि त्याला सांगितलं थोडं थोडं हळूहळू हे कर म्हणून, नाही का, त्याच्यावर प्रेस कर म्हणून. तर निघेला आपोआप. तर करून बघितलं, ते पण काही होत नव्हतं. खूप दुखत होता पाय आणि पूर्ण म्हणजे नखच तो निघायला आलेला होता. मग शेवटी ना त्याच्यावर आहे ना वेदनी थोडं 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 आहे ना कटरनी कडेकडेनी हे केलं आणि तेल टाकलं थोडं थोडं, नाही का, असं म्हणजे ते ना नरम होईल म्हणे मम्मा आणि लवकर निघेल. त्याने त्याचं डोकं लावलं आणि शेवटी बघा त्याने ते काढलंच ते हे करून. हे बघा किती नख होतं. ते सगळं झालं. मग श्री लागली रडायला का तिला गार्डनलाच जायचंय. लेट झाला होता. मी तिला सांगितलं पप्पा आले की आपण जाऊ. तरी रडायची थांबत नव्हती. मॅडम कसली थांबते, रडतच होती की आत्ताच्या आत्ता गार्डनला चल, पप्पा आल्यावर जाऊ सांगितलं. पण मॅडम ऐकायलाच तयार नाही की कसं जायचं काय. मग तिला म्हटलं बाई थांब, जाऊ आपण, पप्पा आले का जाऊ. मग इकडून तिकडून गप झाली. पण काय तिचं माहिती नाही, एकदा चालू झाली की ती चालूच होती. पण मग आम्ही तिला कसं बसं शांत केलं. तिचे पप्पा येईपर्यंत तिला सांगितलं थांब बाई थांब, जाऊ म्हणून. कोण येतंय? तू पण येतोय वेद? शेवटी तिचे पप्पा आले आणि मग आम्ही सगळे रेडी झालो गार्डनला जाण्यासाठी. तिच्या पप्पाला वेळ नसतो कारण त्यांचे कंटिन्यू काम चालू असता. पण त्यांनी आम्हाला नेलं, ती रडत होती म्हणून. मग निघालो होतं. इकडून तिकडून इतकी गर्दी बापरे. आमच्या येवल्यामध्ये तर खूप ट्रॅफिक जमा होते. त्या ट्रॅफिकला तर काही तोडच नाही. इतकी ट्रॅफिक जमा होते ना का बस. इकडून तिकडून ट्रॅफिक संपली. मग लागलो रोडला गार्डनच्या जायला. ते गार्डनला जाता जाता आहे ना नाट्यगृहावर इतकं छान फुले बाबांचं डेकोरेशन केलेलं होतं. म्हणजे आज जयंती ना महात्मा ज्योतिबा फुलेंची, तर चालू होतं डेकोरेशन करायचं काम. मग त्यांनी केलेलं होतं छान डेकोरेशन. पुढं येऊन बघतो तर काय रस्ता खणलेला होता, जायलाच जागा नव्हती. पण तिचं चाललंच होतं नाही जायचंच आहे, नाही जायचंच आहे. मग घातली तिच्या पप्पांनी त्याच्यातून गाडी. रोडचं काम चालू होतं तरी, आणि ऐकायलाच तयार नाही. तिचं एकदा म्हणणं असलं की जायचं म्हणजे तिला न्यायलाच लागतं. मग इकडून तिकडून तिथं पोचलो, पण तिथं पूर्ण गेट वगैरे बंद, कोणीच नव्हतं. मग कसं तरी तिला नादी लावलं का बघ बाई गेट बंद आहे, तरी ऐकायला तयार नाही. तिचं आहे ना एकदा पाहिजे म्हणजे तिला पाहिजेच असतं. तिचे पप्पाची काय लाडाची म्हटल्यावर पप्पा तिचे सगळे हट्ट पूर्ण करताच. बघा आम्ही इथं पोचलो. तुम्हाला दिसतंय का नाही, रात्रीची वेळ होती. एक मध्ये काय गेलो नाही. मग घरी आलो. मग रात्री जेवण वगैरे केलं आणि तिचा अभ्यास करायला घेतला. काय ते शेजारी? हां हां गुड. तिला उच्चार शिकवले. तिला गिरवायची वेळ येत नाही, ती बरोबर बघून बघून काढते. एकीकडं तिचा अभ्यास घेतला, एकीकडं वेदचा अभ्यास घेतला. दोघांचाही अभ्यास मलाच घ्यायला लागतो कारण मग रात्री कसं फ्री टाईम असतो ना. मग दोघांना शिकवलं का मग त्याची पण रिव्हिजन घेतली आणि श्रीची पण घेतली. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.